राज्यात सर्वत्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे। शहरांमध्ये महानगरपालिकांची धामधूम आहे, तर ग्रामीण भागात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची धामधूम आहे। आरोप प्रत्यारोप एकमेकांवर होत आहेत, पण सर्वांचं लक्ष एका व्यक्तीकडे आहे आणि ते म्हणजे राज्य निवडणूक आयोगाचे जे आयुक्त आहेत JS सहारिया। सर, एक सर्वात महत्त्वाचं, आपण जर ग्रामीण आणि शहरी या दोन भागांचा जर आपण विचार केला तर जिल्हा परिषदांमध्ये मतांची टक्केवारी वाढली आहे। गेल्या 3 आपण निवडणुका पाहिल्या, पण तो एक परिणाम जो आहे महानगरपालिकांमध्ये दिसून येत नाही। नाही, आपला जो प्रश्न आहे फार महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण की जसं जसं आपण ग्रामीण क्षेत्राकडून नागरी क्षेत्राकडे वळतो मतदानाची टक्केवारी कमी होत जाते। ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये 80-85% पर्यंत मतदानाची टक्केवारी आहे। नगर परिषद, नगरपंचायतीमध्ये 65 ते 70% आहेत आणि महानगरपालिकामध्ये 50-55। मुंबईसारख्या शहरामध्ये फक्त 44% आहे। हे माझे मते एक अत्यंत शोचनीय बाब आहे आणि त्यासाठी सर्व स्तरावर सर्व प्रकारचे प्रयत्न होणे आवश्यक आहे। ह्यासाठी आम्ही मोठ्या प्रमाणावर जनजागृती मोहीम राबवत आहोत। आम्ही काही ख्यातनाम संस्था, उदाहरण घ्यायचे असेल तर पुणे येथे जे आपले गोखले इन्स्टिट्यूट आहे, अत्यंत ख्यातनाम संस्था आहे, त्यांचे मार्फत आम्ही ह्या विषयावर थोडंसं संशोधन करून घेतलेलं आहे की नागरी क्षेत्रामध्ये मतदानाची टक्केवारीचे काय कारण आहेत, कमी होण्याचे कारण काय आहेत, तसेच कशा प्रकारचे उमेदवार लोकांना हवे आहेत, तसेच कशा प्रकारचे पैसे जे आपण मर्यादा घालून दिलेली आहे त्यापेक्षा किती पटीने जास्त खर्च होतो किंवा नाही, या 3-4 असा अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आम्ही गोखले इन्स्टिट्यूटकडून संशोधन करून घेतलेलं आहे। याचे निगेटिव्ह जी थिंकिंग आहे विशेषतः मतदारांची की मला हा उमेदवार नको, तो उमेदवार नको, हे उमेदवार सर्व एकसारखेच असतात, याच्यातून ही संपूर्ण मतदानाची आकडेवारी कमी होते असं वाटतं? तो सुद्धा कारण आहे, तो अनेक कारण आहेत। कमी मतदानाचे टक्केवारीचे अनेक कारण आहेत। तो आपण सगळे कारण एकदम दूर करू शकत नाही, कारण काही कारणांसाठी आपल्याला कानूनमध्ये बदल करावा लागणार आहे। परंतु जे काही गोष्ट आमच्या हातात आहेत, आमच्या हातात 2-3 प्रकारची गोष्ट होत्या। नंबर 1, लोकांना माहितीच नव्हता की नगरपालिका किंवा महानगरपालिकाच्या निवडणुका महत्त्वाची आहेत। त्यांना वाटत होता की फक्त विधानसभामध्ये मतदान केलं पुरेसं आहे। तो महानगरपालिकाच्या महत्त्व पटवून देणे एक फार मोठं काम आम्ही यावर्षी केलेलं आहे। तसेच जे आपले युवा वर्ग आहेत, जे नुकतेच 18 वर्षाचे झालेले आहेत, किंवा जो युवा महिला आहेत 35 वर्षाचे खालचे, त्यांना कमी प्रमाणावर ह्या महानगरपालिकाच्या निवडणुकांमध्ये त्यांचा रस कमी होता। तो आपण वाढवण्याचे प्रयत्न केलेले आहेत, विद्यार्थ्यांच्या माध्यमातून, महाविद्यालयाच्या माध्यमातून, कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या माध्यमातून इत्यादी इत्यादी। म्हणजे जे काही गोष्टी आमच्या हातात आहे त्या करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत। एक जोडीला सर्वात महत्त्वाचा नोटाचा जो वापर आहे तो पहिल्यांदा यावेळेस महानगरपालिकांच्या निवडणुकीत उघडलेला आहे। कशा पद्धतीने संपूर्ण हे चित्र असेल की कशा पद्धतीने तुम्ही नोटाचा वापर करायचा आहे? आम्ही नोटाच्या वापराची सुरुवात 2013 पासून केलेली आहे आणि महानगरपालिका जे आता निवडणुका होत आहेत आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती ते 2012 मध्ये झाल्या होत्या, तर त्यावेळेला नोटा नव्हत्या। ह्या वर्षी पहिल्यांदा आपण वापरणार आहोत। नोटाची कल्पना अशी आहे की समजा रिंगणात 4 उमेदवार आहेत, तो प्रत्येक उमेदवारासाठी 1 बटन राहणार आहे, मात्र 5वां बटन जो आहे तो नोटाचा राहणार आहे। नोटा म्हणजे नन ऑफ द अबव, वरीलपैकी एकही नाही। तो मतदाराचे समोर जरी 4 उमेदवार असले तर त्यांच्या समोर 5 पर्याय आहे, त्याने 4 पैकी एकाला बटन दाबावे किंवा नोटा दाबावे, की आम्हाला 4 पैकी एकही पसंत नाही। तो अशा प्रकारची व्यवस्था आपण केलेली आहे। तो जो आपला इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आहे, ज्यांना आपण मतदान यंत्र आहे, त्यामध्ये 5 बटन राहणार आहे, 4 उमेदवारांचे, 1 नोटा, त्याच्यानंतर एक आपण ब्लँक जागा सोडणार आहे आणि त्याच्यानंतर दुसरा उमेदवार, त्याचे कॅन्डिडेट्स राहणार आहेत। अशा प्रकारची व्यवस्था आपण केलेली आहे। तुम्ही नकारात्मक जरी भूमिका असेल पण तुम्ही मतदान केंद्रापर्यंत यावं आणि तुमचा नकार नोंदवावा। अपेक्षा हाच आहे की जरी तुम्हाला उभे असलेले उमेदवारापैकी एकही तुम्हाला चालत नसेल तरी तुम्ही मतदान केंद्राला या आणि नोटा बटन दाबा। पण समजा जर एखाद्या उमेदवारापेक्षा जर नोटाला जर मतदान जास्त होणार असेल तर काय फेरनिवडणूक होईल असं? नाही, सध्या कानूनमध्ये तशी तरतूद नसल्यामुळे सध्या तरतूद नाही। म्हणून जरीही नोटा 70% आले आणि 30% बाकी 4 उमेदवारांमध्ये विभागले गेले
तरी रिझल्ट डिक्लेअर केला जाणार आहे आणि ज्याला सर्वात जास्त मते मिळाली असतील तो जिंकून जाणार. पण एक दबाव गट म्हणून नोटाचा वापर होऊ शकतो की समजा की बाबा तुमच्यापेक्षा तुमची नकारात्मकता मतदारांमध्ये जास्त आहे, तुम्ही ती सुधरवा, हा एक जो दबाव आपण राजकीय दबाव ज्याला म्हणू शकतो तसा मतदारांना करता येऊ शकेल याच्याने. असं करता येते, परंतु जसं मी सांगितलं की किती टक्के मतदान, कमीत कमी किती मतदान मिळालं पाहिजे असं बंधन आपल्याकडे नाही आहे. म्हणून जरी एका माणसाला इतरांपेक्षा जास्त मतदान मिळाले असले तरी तो डिक्लेअर होणार आहे, विक्टोरियस होणार आहे. तर त्यासाठी जो आपला विचार आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे, परंतु त्यासाठी कानूनमध्ये दुरुस्ती करावं लागणार आहे.